नमस्कार. अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे. आपण ही एक जय भीमची तोरणपट्टी विणली होती. त्या पट्टीवर तोरण कसं विणायचं ते मी आज दाखवणार आहे. चला तर मग आता आपण हे तोरण विणायला घेऊयात. या तोरणासाठी मी ही ब्ल्यू आणि व्हाईट दोन रंगाची ऊल घेतलेली आहे आणि 3.0 mm चं हे क्रोशिया हुक घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपल्याला या निळ्या रंगाने 15 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 या 15 चेनचा सर्कल बनवून घ्यायचा. आता याच्यामध्ये आपल्याला 30 खांब घालायचे आहेत. 1 2 3 हा 3 चेनचा आपला पहिला खांब. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 31 असे हे 30 खांब घालून झाल्यानंतर जो 3 चेनचा पहिला खांब आहे त्याच्यावर क्लोज करून हा धागा आपण कट करून घेणार आहोत. आता आपल्याला हे व्हाईट ऊल लावून घ्यायचं आहे. हे जे खांब घातलेले आहेत त्यातल्या कोणत्याही खांबावर आपण सुरुवात करू शकतो. खांबावर एक खांब घालायचा आहे. 1 2 3 हा आपला पहिला खांब. तर दुसऱ्या खांबावर एक खांब. तिसऱ्या खांबावर एक खांब. असे हे आपले
3 खांब झाले. आता घ्यायचे आहेत 3 चेन. 1 2 3. आता सेम पुढच्या खांबावर 1 खांब, दुसऱ्या खांबावर 1 खांब, तिसऱ्या खांबावर 1 खांब, पुन्हा 3 चेन. असे 3-3 खांबांचे सेट बनवून घ्यायचे आहेत. तीन खांब, तीन चेन, तीन खांब, तीन चेन, तीन खांब आणि तीन चेन. असे एकूण 8 सेट बनवायचे आहेत आपल्याला. 1 2 3 4 5 6 7. आणखीन एक बनवायचं आहे. एक, दोन, तीन. असे आता हे आपले 3 खांबांचे 8 सेट तयार झालेले आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, घ्यायचे 5 चेन. 1 2 3 4 5. 5 चेन घेतल्यानंतर हा एक खांब सोडून दुसऱ्या खांबावर सिंगल क्रोशे घालायचा आहे. त्यानंतर पुन्हा 1 2 3 4 5 चेन. आता इथे 2 खांब सोडून तिसऱ्या खांबावर एक सिंगल क्रोशे. इथे एक खांब सोडला आहे, इथे मिडलला 2 खांब सोडले आहेत. आता इथे एक खांब सुटतो आपला आणि आता 1 2 3 4 5 चेन आणि हा जो 3 चेनचा आपण पहिला खांब घातला होता त्याच्यावर क्लोज करून घ्यायचा. त्यानंतर ह्याच्यावर स्लिप स्टिच घेत आपण ह्या गॅपमध्ये येणार आहोत. आता या गॅपमध्ये आपल्याला शेल तयार करायची आहे. 1 2 3 हा आपला पहिला खांब, 3 खांब, 3 चेन आणि 3 खांब अशी शेल तयार करायची आहे. हे झाले 3 खांब, 3 चेन आणि पुन्हा 3 खांब. त्यानंतर घ्यायचे आहेत 3 चेन. 1 2 3. आता पुन्हा पुढच्या गॅपमध्ये अशी शेल तयार करायची आहे. 3 खांब, 3 चेन आणि 3 खांब. आता पुन्हा 3 चेन घ्यायच्या. पुढच्या गॅपमध्ये शेल तयार करायची अशीच. 3 खांब, 3 चेन आणि 3 खांब.
अशा प्रकारे इथपर्यंत शेल तयार करून घ्यायचे आहेत. प्रत्येक गॅपमध्ये शेल आहे. 3 खांब, 3 चेन आणि 3 खांब. दोन शेलच्या मध्ये सुद्धा आपण 3 चेन घेतलेले आहेत. तीन खांब, 3 चेन आणि 3 खांब. आता ह्या 1 2 3 4 5 6 7 अशा 7 शेल तयार झालेल्या आहेत आपल्या. याच्या पुढे आपल्याला 1 2 3 4 5 चेन घ्यायचे आहेत. आणि हा जो चेनचा लूप आहे या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे, पुन्हा 5 चेन, या चेनच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे, 5 चेन, ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, नंतर 5 चेन आणि ह्या शेलवरचा जो 3 चेनचा पहिला खांब आहे इथे क्लोज करून घ्यायचं अशा प्रकारे. त्यानंतर स्लिप स्टिच घेत आपण ह्या शेलच्या मध्ये यायचं आहे. इथे आता या शेलच्या मध्ये पुन्हा शेल घालायची आहे. 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. दोन 3 खांब, 3 चेन आणि 3 खांब. या शेलच्या मध्ये शेल झाली. आता आपल्याला हे जे आहेत 5 चेन 1 2 3 4 5 आणि या शेलच्या मध्ये पुन्हा शेल घालायची. तीन खांब, 3 चेन आणि 3 खांब. अशा प्रकारे पुन्हा 5 चेन आणि शेलच्या मध्ये शेल. तीन खांब, 3 चेन आणि 3 खांब.
5 चेन, शेलच्या मध्ये शेल, 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब, पुन्हा 5 चेन, शेलच्या मध्ये शेल, 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब, पाच चेन, शेलच्या मध्ये शेल, 5 चेन, पुढच्या शेलच्या मध्ये शेल, 3 खांब, 3 चेन आणि 3 खांब, त्यानंतर ह्याचे 5 चेन आणि हा जो 5 चेनचा लूप आहे याच्यावर स्लिप स्टिच सिंगल क्रोशे, पुन्हा 5 चेन, पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, पाच चेन, लूपमध्ये सिंगल क्रोशे, 5 चेन, सिंगल क्रोशे, 5 चेन आणि ह्या शेलमधला जो पहिला खांब आहे 3 चेनचा इथे क्लोज करायचा. त्यानंतर स्लिप स्टिच घेत आपण पुन्हा ह्या शेलच्या मध्ये यायचं आहे. या शेलच्या मध्ये शेल झाला, 3 चेनचा पहिला खांब, 2, 3 खांब, 3 चेन आणि 3 खांब, आता घ्यायचे आहेत आपल्याला 6 चेन, 1 2 3 4 5 6. त्याच्यानंतर हा जो 5 चेनचा लूप आहे याच्यामध्ये एक खांब घालायचा अशा प्रकारे, पुन्हा 6 चेन, या शेलमध्ये एक खांब, 6 चेन, लूपमध्ये खांब, 6 चेन, या शेलच्या मध्ये एक खांब, 6 चेन, लूपच्या मध्ये खांब, 6 चेन, शेलमध्ये खांब, असं कंटिन्यू करायचं आहे.
6 चेन आणि हे जी शेवटची शेल आहे तिथे एक शेल. इथे सुद्धा पहिल्या शेलवर आपण एक शेल बनवलेली, आता ह्या शेवटच्या शेलवर एक शेल बनवायची. तीन खांब, 3 चेन आणि 3 खांब. आता घ्यायचे आहेत 6 चेन. 1 2 3 4 5 6. 6 चेन या लूपच्या मध्ये सिंगल क्रोशे, 6 चेन लूपमध्ये सिंगल क्रोशे, असंच कंटिन्यू करायचं आहे. सहा चेन सिंगल क्रोशे, 6 चेन सिंगल क्रोशे. शेवटच्या ह्या 6 चेन घेऊन आपण या शेलवर क्लोज करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही व्हाईट लोकर मी इथे कट करून घेणार आहे. अशा प्रकारे आपला गोल तयार झाला. आता मी निळी लोकर लावणार आहे. आता ही मी निळी लोकर घेतली आहे. ही जी शेल आहे पहिली, या शेलच्या मध्ये शेल घालायची आहे. 1 2 3 हा आपला पहिला खांब. तीन खांब, 3 चेन, 3 खांब. अशा प्रकारे ही शेल घातली. ह्याच्यानंतर काय करायचं आहे, ह्या शेलचे जे 3 खांब आहेत पुढचे 1 2 3, ह्या प्रत्येक खांबावर एक खांब घालायचा. आता हा जो लूप आहे, या लूपमध्ये घालायचे आहेत 6 खांब. 1 2 3 4 5 आणि 6. आता असंच कंटिन्यू करायचं आहे. प्रत्येक लूपमध्ये 6 खांब घालत जायचं. आता हे शेवटच्या लूपमधले 6 खांब घालून झाले. त्याच्यानंतर
ह्या शेलचे जे 3 खांब आहेत त्या खांबावर एक एक खांब, जसं सुरुवातीला केलं होतं तसंच 1 2 3. त्यानंतर या शेलच्या मध्ये शेल, तीन खांब, 3 चेन आणि 3 खांब. आता 6 चेन, 1 2 3 4 5 6. या लूपमध्ये सिंगल क्रोशे, 6 चेन, सिंगल क्रोशे, 6 चेन, सिंगल क्रोशे. असंच कंटिन्यू करायचं आहे. 6 चेन आणि सिंगल क्रोशे. सहा चेन आणि ही जी शेल आहे या शेलच्या मध्ये क्लोज करायचं आहे. त्यानंतर हा धागा मी इथे कट करणार आहे. तर पुन्हा आपल्याला व्हाईट लोकर लावून घ्यायची आहे. हे असं एक गोल तयार झालेला आहे आपला. आता आपण ही व्हाईट लोकर लावून घेणार आहोत. ही व्हाईट लोकर घेऊन आपण काय करायचं, पुन्हा ह्या शेलच्या मध्ये शेल, तीन खांब, 3 चेन आणि 3 खांब. त्यानंतर पुन्हा 6 चेन, आता इथे काय करायचं आहे, 1 आणि 2 खांब सोडायचे आहेत आणि तिसऱ्या खांबावर सिंगल क्रोशे. सहा चेन, 2 खांब सोडून तिसऱ्या खांबावर सिंगल क्रोशे. सहा चेन, 2 स्किप करून तिसऱ्या खांबावर सिंगल क्रोशे. असं कंटिन्यू करायचं आहे. 6 चेन आणि तिसऱ्या खांबावर सिंगल क्रोशे.
आता इथे शेवटी आल्यावर इथे हे शेलचे 3 खांब राहतात, हे सोडून द्यायचे आणि शेलच्या मध्ये शेल घालायची. तीन खांब, 3 चेन आणि 3 खांब. त्यानंतर 6 चेन आणि या लूपमध्ये सिंगल क्रोशे, 6 चेन, लूपमध्ये सिंगल क्रोशे कंटिन्यू करायचं आहे. सहा चेन आणि या शेलवर क्लोज करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा राऊंड आपला पूर्ण झालेला आहे. हा गोल असे आपल्याला 3 गोल बनवून घ्यायचे आहेत. हे मी 2 बनवून घेतलेले आहेत. आता हे जोडायचे कसे ते आपण पाहूया. दोन गोल मी हे एवढेच बनवून घेतले होते. हा तिसरा गोल आहे तो. याच्याने आपल्याला जोडण्यासाठी पुढची लाईन सुरुवात करूया. आता इथे आतापर्यंत करत होतो तसंच स्लिप स्टिच घेत या शेलमध्ये यायचं आहे. 1 2 3 शेलमध्ये शेल घालायची. 3 खांब, 3 चेन आणि 3 खांब. त्यानंतर 6 चेन, लूप मध्ये सिंगल क्रोशे, 6 चेन, लूप मध्ये सिंगल क्रोशे, कंटिन्यू करायचं आहे. 6 चेन आणि लूप मध्ये सिंगल क्रोशे. हे असं पूर्ण इथपर्यंत विणून घेऊया. हे आपण इथपर्यंत विणून घेतलेले आहे. 1 2 3 4 5 6 असे हे 6 लूप स्किप केलेले आहेत. 7व्या लूपवर सिंगल क्रोशे घातलेला आहे आपला इथे. आता काय करायचं आहे, इथे घ्यायचे आहेत 3 चेन. 1 2 3. त्यानंतर हे जे आपण गोल बनवून ठेवलेले आहेत त्यातला दुसरा एक घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 6 स्किप करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 आणि जो 7वा लूप आहे या 7व्या लूपवर सिंगल क्रोशे घालायचा.
त्यानंतर पुन्हा 1 2 3 चेन. आता ह्या पहिल्या गोलवर सिंगल क्रोशे. त्यानंतर पुन्हा 3 चेन. आता हा जो दुसरा गोल आहे त्याच्या पुढच्या लूपमध्ये इथून अशा खालच्या बाजूने घालायची आहे सुई आणि एक सिंगल क्रोशे. तीन चेन. पहिल्या लूपवर सिंगल क्रोशे. 3 चेन सिंगल क्रोशे. असे हे दोन्ही जोडून घ्यायचे आहेत. तीन चेन घेऊन एकदा या बाजूला एकदा या बाजूला. सिंगल क्रोशे. तीन चेन आणि सिंगल क्रोशे. तीन चेन आणि ह्या शेलमध्ये सिंगल क्रोशे घातलेला आहे. आपण काय करूया, ह्या दोन शेल अशा एकत्र घ्यायच्या आणि एकत्र सिंगल क्रोशे घालायचे. त्यामुळे या शेल अशा इथे जोडल्या जातील. आता इथे हे उल मी कट करून घेते. आता हे मी इथे जोडून घेते, जिथे आपण पहिला जोडला होता 7व्या नंबरचा लूपमध्ये तिथे. आता सेम इथे 1 2 3 4 5 6 आणि या लूपवर सिंगल क्रोशे. तसं आपण ही बाजू विणली तसंच ही बाजू विणून घ्यायची आहे. इथे 1 2 3 4 5 6 स्किप करून ह्या 7व्यापर्यंत विणायचं आहे आणि पुन्हा हा राऊंड इथे जोडून घ्यायचा आहे. तर हे 1 2 3 4 5 6 स्किप झालेले आहेत. 7व्यापर्यंत आपण विणलेलं आहे. आता हा दुसरा गोल घ्यायचा, जसं अगोदर केलं होतं तसंच 1 2 3 4 5 6 सोडून 7व्यावर विणायचं आहे आपल्याला. हा 7वा आहे लूप. इथे 3 चेन घ्यायच्या, 1 2 3 आणि हा जो 7वा लूप आहे याच्यामध्ये सिंगल क्रोशे. त्यानंतर 1 2 3 चेन, सिंगल क्रोशे, 3 चेन, सिंगल क्रोशे. अशा प्रकारे ही पाकळीसुद्धा जोडून घ्यायची.
3 चेन आणि सिंगल क्रोशे, 3 चेन सिंगल क्रोशे, शेवटी 3 चेन अशा घ्यायच्या आणि हे 2 शेल एकावर एक ठेवून दोघांच्या मध्ये एकत्रच सिंगल क्रोशे. अशा प्रकारे आपण हे तिन्ही गोल जोडून घेतलेले आहेत. आता अशीच एक लाईन आपण इथून इथपर्यंत विणून घेऊया. अशा प्रकारचे हे गोल बनवून तुम्हाला हवं तेवढं मोठं तोरण बनवू शकता. असे आणखीन गोल जर जास्त मोठं तोरण बनवायचं असेल तर आणखीन 1-2 गोल वाढवू शकता. आणि मेन म्हणजे हे गोल बनवल्यानंतर ह्याच्यावर सुद्धा तुम्ही तोरणपट्टी विणू शकता ह्या गॅप्समध्ये खांब घालून, किंवा मग हे तोरण एखाद्या तोरणपट्टीवर लावू शकता. आता माझ्याकडे एक तोरणपट्टी आहे, मी ह्याच्यावर हे लावून घेणार आहे. आता हे तोरणपट्टीवर कसं लावायचं ते आपण पाहूया. आता हे बरोबर ह्या पट्टीच्या लांबीचं झालेलं आहे इथून इथपर्यंत. आता हा शेवटचा गोल माझा विणून झाला. इथे मी ह्या शेलमध्ये एक सिंगल क्रोशे घातलेला आहे. आता काय करणार, ही पट्टी आहे ही अशी उलट ठेवायची आहे तोरणावर. त्याच्यानंतर हा पट्टीचा जो पहिला गॅप आहे या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे, त्यानंतर 1 2 3 चेन, पट्टीचा पुढचा गॅप आणि सोबत ही तोरणाची जाळी ह्याच्यामध्ये सिंगल क्रोशे, 1 2 3 चेन, तोरणासह गॅपमध्ये सिंगल क्रोशे, सेम प्रत्येक गॅपमध्ये सिंगल क्रोशे घालायचा आहे तोरणासहित आणि 3 चेन घ्यायचे आहेत. 3 चेन, सिंगल क्रोशे, 3 चेन सिंगल क्रोशे, अशा प्रकारे हे तोरण पट्टीला जोडून घ्यायचं आहे. सरळ केल्यावरती आपल्याला असं दिसणार आहे. आता हे पूर्ण तोरण मी ह्या पट्टीला जोडून घेते. अशा प्रकारे ही पट्टी आता आपण शेवटपर्यंत जोडून घेतलेली आहे. इथे ही सरळ केल्यावर आपल्याला असं दिसेल. आता मी काय करणार आहे, हा धागा कंटिन्यू करून ह्या पट्टीच्या वरती बॉर्डर बनवून घेणार आहे. ही प्लेन पट्टी आहे, ते याच प्रकारे करायचं आहे. 1 2 3 चेन, गॅपमध्ये सिंगल क्रोशे, 3 चेन, 2 खांब सोडून तिसऱ्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, 2 सोडून तिसऱ्यामध्ये सिंगल क्रोशे, असं कंटिन्यू करून घ्यायचं आहे. आणि ही एक साधी बॉर्डर करून घ्यायची आहे पट्टीला. तीन चेन,
पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे. तीन चेन आणि गॅपमध्ये सिंगल क्रोशे. अशा प्रकारे ही पट्टीला बॉर्डर करून घेऊया. आता ही आपण तोरण पट्टीला बॉर्डर करून घेतलेली आहे. ही आपल्या इथे फिनिश झाली आहे बॉर्डर. इथे कोपऱ्यावर सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. त्यानंतर 10 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि हा जो लूप आहे 6 चेनचा याच्यामध्ये सिंगल क्रोशे. असंच 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चेन आणि लूपमध्ये सिंगल क्रोशे. दहा चेन आणि लूपमध्ये सिंगल क्रोशे. अशा प्रकारे हे 10 चेनचे लूप बनवून घ्यायचे आहेत पूर्ण तोरणाला. इथे मिडलला आल्यानंतर इथे 10 चेन आणि मग इथे सिंगल क्रोशे. त्यानंतर 10 चेन आणि डायरेक्ट ह्या पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे. अशा प्रकारे पूर्ण तोरणाला आपण हे 10 चेन विणून घ्यायचे आहेत. ह्या 10 साखळ्याचे लूप बनवून झाल्यानंतर मी इथे शेवटी पट्टीवर क्लोज करून घेणार आहे. आणि इथे धागा मी हा कट करून घेतलेला आहे. आता या लूपमध्ये आपल्याला गोंडे लावायचे आहेत. हे मी बाकीच्या तोरणाला गोंडे लावून घेतलेले आहेत दाखवण्यासाठी म्हणून हा एक लूप ठेवला आहे. काय करायचं आहे, निळ्या रंगाने असे बोटावर 6 वेढे घालून घ्यायचे. तुम्हाला दाट गोंडे पाहिजे असेल तर जास्त वेढे घालून घ्या किंवा हवे तसे गोंडे लावू शकता. मी हे सिंपल छोटंसं तोरण बनवलेलं आहे म्हणून सिंपलच गोंडे लावत आहे. असं एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर ही तोरणाची समोरची साईड आहे, ह्या लूपवर असं ठेवायचं आहे. आणि हे दोन्ही भाग लूपच्या मधून असे वरती आणायचे. हा एक आणि हा एक. हे असे वर आणल्यानंतर दोन्ही पार्ट असे खेचून घ्यायचे. हा आपला गोंडा लावून झालेला आहे. त्यानंतर असं मध्ये सीझर घालून कट करायचं. आणि हा गोंडा आपण व्यवस्थित कापून घेऊया. शेपमध्ये आता हे आपलं तोरण
तयार झालेला आहे. अशा प्रकारचं हे सिंपल तोरण एकदा बनवून बघा. मी सांगितल्याप्रमाणे वरती कोणतीही पट्टी वापरता येईल किंवा ह्या तोरणालाच पट्टीसुद्धा बनवता येईल आपल्याला. तुम्हाला तोरणाचा माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.